बरं, जर अशा वेळेला 2 इंच आपलं पाठीमागे बेल्ट राहणार असेल तर आपल्याला चेस्ट लाईनवरती चेस्टचा चौथा भाग वजा 0.5 एवढं मार्किंग घ्यायचं आहे 3.5 ला एक लाईन कमी, तर इकडे पण 3.5 ला एक लाईन कमी अंतर. हा आपला कटोरीचा साईड पार्ट कुठपर्यंत येत आहे ते बघून घ्यायचं. तर या पद्धतीने जॉईन करायचं आहे आणि याच्या खाली अर्धा इंच आपलं हे अंतर वाढणार आहे. बरोबर, इकडे आपण वाढवणार आहोत. तर ते येत आहे आपलं इथे. तर हे बघा, बरोबर 4.1 मध्ये आपली कटोरी तयार झालेली आहे. ओम साईराम मैत्रिणींनो, जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण 28 इंच चेस्टसाठीचा पेपर पॅटर्न कटोरीचा कसा बनवायचा हे डिटेलमध्ये बघणार आहोत. यासाठी हे जे मेजरमेंट्स आहेत हे बॉडी मेजरमेंट्स आहेत. या पद्धतीने तुम्ही बॉडी मेजरमेंट्स घ्यायचे आहेत. कसे घ्यायचे आहेत बॉडी मेजरमेंट याचा डिटेल व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आहे, तो जरूर बघा. कारण ही जी मेथड आहे जी आपण कोचिंग पद्धतीची शिकवत आहोत ती मेथड जर तुम्हाला प्रॉपर यावी अशी वाटत असेल तर तुमचे मेजरमेंट्ससुद्धा तेवढ्याच चांगल्या पद्धतीने घेतले गेलेले असले पाहिजेत. तर पहिल्यांदा बॉडी मेजरमेंटचा व्हिडिओ बघा, त्याच्यानुसार असे मेजरमेंट्स लिहून घ्या. आणि याच नंतरचा एक पॉईंट मी तुम्हाला सांगेन, जर तुमच्याकडे बॉडी मेजरमेंट नाही आहे, ब्लाऊजवरून मेजरमेंट घेऊन तुम्ही ब्लाऊज शिवणार असाल तर तुम्हाला काय बघायचं आहे, तर इथून इथंपर्यंतचं जे तुमचं मेजरमेंट ब्लाऊजवरचं असणार आहे म्हणजे पहिल्या हुक किंवा आयपासून ते काखेमधलं, तर हे अंतर कितीचं असल्यानंतर तुम्ही हा पॅटर्नचा कटोरीचा पॅटर्न आपला जो हा निघणार आहे तो तुम्ही वापरला तर चालणार आहे. हे सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर काही शंका आली तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू पण शकता. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी युजफुल वाटला तर एक लाईक करायला विसरायचं नाही. आणि त्याचबरोबर ज्यांना गरज आहे अशांपर्यंत शेअरही जरूर करा. तर चला आपण आता ब्लाऊजच्या ड्राफ्टिंगला सुरुवात करूया. त्याच्या अगोदर हे मेजरमेंट्स आता मी तुम्हाला वाचून दाखवत नाही, जे आहेत ते इथे लिहिलेले आहेत, याचा एक स्क्रीनशॉट घेऊन घ्या. आता आपण कटोरी ब्लाऊजमध्ये कसं घेणार आहोत बॅक आणि फ्रंट ते तुम्हाला सांगते. तर इथे बॅक पार्टमध्ये आपला गळा खूप डीप आहे. टोटल उंची 12 आहे ब्लाऊजची आणि गळा खोली 10 आहे. म्हणजे इथे पाठीमागे फक्त 2 इंचाचा बेल्ट आपला असणार आहे. ओके, त्यानुसार आपल्याला इथे बघायचं आहे गळ्याचा आपला शेप आणि शोल्डरमधून किती मायनस करायचं हे आपल्याला बघायचं आहे. याच्यासाठी आपल्याला 3 मेजरमेंट्स आपल्याकडे असावी लागतात, ज्यासाठी आपण शोल्डर मायनस चार्ट तयार केलेला आहे तो पाहण्यासाठी. ओके, तर इथे आपण गळ्याचा शेप कोणता आहे, गळा खोली किती आहे 10, तयार शोल्डर 2.5, ही 3 मेजरमेंट्स आहेत. ही 3 मेजरमेंट्स बघून आपल्याला हा शोल्डर मायनस चार्ट बघायचा आहे. आणि याच्यामधला आपल्याला शोल्डर चार्ट उपयोगी पडणार आहे तो म्हणजे 1.5 इंच ते 2.25 इंच शोल्डर असेल तर आपल्याला बघायचं आहे या चार्टमध्ये. बरोबर, तर आता आपलं शोल्डर आहे 2.5 इंच तयार, म्हणजे इथेच बघावं लागेल आपल्याला आहोत. तर इथे आपला गळा गोल आहे म्हणून आपण इथे या पद्धतीने लाईन ड्रॉ केली. ओके, त्यानंतर बॅकचा गळा किती आहे आपला 10 इंच, त्यामुळे आपण ही लाईन ड्रॉ केली. तर इथे किती आलेलं आहे 1.6, तर हे 1.6 आपल्याला घ्यायचं आहे. ओके, यानंतर आता फ्रंटमध्ये गळा आपल्याला शोल्डर किती मायनस करायचा आहे त्यासाठी गळ्याचा शेप लिहून घेतला. गोल गळा खोली आहे 6 आणि तयार शोल्डर आहे 2.5. तर समजा तुम्हाला 1 इंच किंवा 1.25 इंच शोल्डर तयार असणारा ब्लाऊज बनवायचा असेल तर तुम्हाला हा चार्ट बघावा लागेल. म्हणजे 0.5 to 1.25 शोल्डर आहे. तर 1 इंच शोल्डर तुम्हाला तयार हवा असेल आणि गळा तुमचा 10 तुम्हाला ठेवायचा असेल पाठीमागचा आणि गळा गोल आहे तर हा चार्ट आपल्याला इथे -1.75 येईल. हे शोल्डर मायनस करावे लागेल. आता आपला गळा म्हणजे तयार शोल्डर आहे 2.5, त्यामुळे आपल्याला एवढेच शोल्डर मायनस करायचे आहेत 1.6, ते मी इथे लिहून घेतलं. आता फ्रंटचा गळा आहे आपला 6, त्यानंतर गळ्याचा शेप आहे गोल आणि तयार शोल्डर 2.5, म्हणून आपण काय करणार आहोत, हे आडवी लाईन हीच बघणार आहोत. आता आपला गळा आहे 6 आहे म्हणजे तो कशामध्ये येतो इथे 5.5 to 6.4 मध्ये, म्हणजे इथे येतोय. तर आपलं शोल्डर किती मायनस होणार आहे -0.75. ओके, -0.75 हे आपलं शोल्डर मायनस होणार आहे. तर इथे मी लिहून घेतलं आणि आता आपण याचा फ्रंट पार्ट बघूयात. तर फ्रंट पार्टसाठी आपल्याला बघायचं आहे, इथे मी स्टार्टिंगला एक लाईन ड्रॉ करून घेतली. ही असणार आहे आपली वरची लाईन. इथूनच आपल्याला खाली मेजरमेंट्स घ्यायचे आहेत. ओके, ही बाजू आपली बंद बाजू असणार आहे आणि पुढची ओपन बाजू असणार आहे. बंद बाजूवरती समजा तुम्हाला बॅक ओपन ठेवायची असेल तर स्टार्टिंगलाच इथे अर्धा इंच मार्जिन घेऊन ठेवा. नसेल तर तुम्ही डायरेक्ट इथूनच मेजरमेंट घ्यायला सुरुवात करायचं आहे. ओके, तर आता आपण इथूनच मेजरमेंट्स घेणार आहोत. आपलं शोल्डर आहे टोटल 12 इंच, तर 12च्या अर्ध 6 होतात. तर हे मी इथे 6 वरती मार्क करून घेतलं. हे पहा, इथून 6 वरती एक मार्क केला.
इथून खाली आपल्याला 1 इंच यायचं आहे आणि बंद बाजूकडून 2.5 इंच हे सर्व साईजसाठी सेम असणार आहे. 2.5 वरती मार्क केलं आणि 1 इंच डाऊन आलेला पॉईंट आपल्याला इथे जोडून घ्यायचा आहे. चेस्ट लाईन काढायची आहे. चेस्ट लाईनचा फॉर्म्युला काय आहे आपला, तर हे बघा, तर 28 ते 31 इंचमध्ये जर आपली चेस्ट असेल आणि आपला गळा डीप नेक असेल तर आपल्याला मुंडा खोलीसाठी किंवा चेस्ट लाईनसाठी हे सूत्र वापरायचं आहे. छाती भागिले 6 प्लस 0.75 किंवा 1 इंच. तर आपण 1 इंच प्लस करणार आहोत. ओके, छोटी साईज असेल तर 1 इंच प्लस करायचं. तर 28 आहे आपली चेस्ट, त्याला भागिले केले 6 आणि त्याच्यामध्ये प्लस करायचं आहे 1 इंच. तर उत्तर येणार आहे आपलं 5.6. तर ते आपल्याला घ्यायचं आहे कुठे, जिथे 1 इंच डाऊन आलेलो आहोत तिथून आपल्याला 5.6 वरती 1 मार्क करायचा आहे. ओके, इथे मार्क केला. आता वरून किती आहे टोटल अंतर हे, तर 6 आणि 1 सूत आहे, बरोबर, 6.5 आणि 1 सूत आहे. तर सेम इकडे पण 6 आणि 1 सूतवरती आपण मार्क करून घेऊ की जेणेकरून आपली लाईन तिरकी जायला नको. सॉरी, 6.5 आणि 1 सूत आहे, बरोबर, 6.5 आणि 1 सूत. तर इथे आपण ही चेस्ट लाईन ड्रॉ करून घेऊया. आता याच चेस्ट लाईनवरती आपल्याला छाती घेराचं मार्किंग करायचं आहे. तर इथे आपल्याला फुल बस्टचं मार्किंग घ्यायचं असतं, हेही लक्षात ठेवा. अप्पर चेस्टच्या मार्किंग वाईज हे कॅल्क्युलेशन होत नाहीत. आपली फुल बस्ट जेवढी आहे त्याच्या वाईजच हे कॅल्क्युलेशन आहेत. घ्यायचं आहे शोल्डर मायनस करून. तर आता शोल्डर मायनस बॅक पार्टमध्ये आपण काढलेलं आहे -1.6. तर ते मायनस करायचं आहे मुंड्याकडच्या बाजूने. तर इकडून 1.6 वरती 1 मार्क देऊन घेऊयात. ओके, त्यानंतर पाठीमागचं अंतर किती आहे हे मोजून घ्यायचं. तर हे आलेलं आहे आपलं 4.5 आलेलं आहे हे. ओके, तर 4.5 अंतर आपल्याला या लाईनवरती घ्यायचं. 4.5 आणि किंचित आहे थोडंसं. तर सेम जेवढं इथं आलेलं आहे तेवढंच इथे मार्क करून घ्यायचं. आणि यानंतर ही लाईन आहे ही आपल्याला खाली ओढून घ्यायची आहे. याला मुंडा खोलीची लाईन म्हणू शकता किंवा चेस्ट लाईन. ही आहे चेस्ट लाईन आणि ही आहे मुंडा खोलीची लाईन. ओके, या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर आता ह्या मुंडा खोलीची लाईन देऊन झाली. आता इथून कोण्यातून आपल्याला किती मार्किंग घ्यायचं आहे यासाठी हा चार्ट बघायचा. तर आर्महोल क्रॉस मार्किंगसाठी आपल्याला हा चार्ट बघायचा आहे. आपली चेस्ट आहे 28. तर आपल्याला पुढील भागामध्ये क्रॉस मार्किंग घ्यायचं आहे 0.5 आणि पाठीमागील भागामध्ये क्रॉस मार्किंग घ्यायचं आहे 0.75. ओके, तर आपण पाठीमागचा भाग की फ्रंटचा भाग घेणार आहोत याच्यावर डिपेंड आहे. तर आपण हा पहिल्यांदा घेणार आहोत फ्रंटचा पार्ट. ओके, तर फ्रंट पार्टमध्ये आपल्याला मार्क करायचं आहे 0.5. तर इथून आपण अर्धा इंच मार्क करणार आहोत. सॉरी, आपण हा बॅक पार्ट घेऊया कारण हे शोल्डर आपण बॅक पार्ट प्रमाणे मायनस केलेलं आहे. ओके, तर इथे मी बॅक लिहून देते. ओके, तर बॅक पार्टमध्ये आपल्याला शोल्डर तिरकी लाईन घ्यायची आहे 0.75 वरती. तर इथे कोण्यातून आपल्याला 0.75 मार्क करायचं आहे आणि ही जी आपली मुंडा खोलीची लाईन आहे या लाईनचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे. सेंटरच्या 1 मार्क केलं. आतल्या बाजूला 0.25 मार्क करायचं आहे. इथे एक तिरकी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. इथून या पद्धतीने तिरकी लाईन घ्यायची की थोडी खालीपर्यंत आली पाहिजे. आणि यामधून आता आपल्याला फ्रंट बॅक मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. हा शेप देत असताना ही तिरकी आलेली लाईन, हा 1 पाऊण इंचांवरचा पॉईंट आणि ही चेस्ट लाईन हे या पद्धतीने व्यवस्थित एकाच ह्याच्यामध्ये येतील या पद्धतीने सेट करायची आहे आणि मग राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे. या पट्टीचा खूप उपयोग होतो. ही पट्टी तुम्ही जर नवीन शिकत असाल तर जरूर तुमच्याजवळ असायला पाहिजे. ओके, तर यानंतर आता आपलं हे वरचं मार्किंग झालेलं आहे. आता आपण उंचीचं मार्किंग करूया. तर उंची आहे आपली फ्रंट पार्टची 13.5. तर या ह्याच्यामध्ये आपण फ्रंट पार्टच्या उंचीमध्ये 1 इंच प्लस करून बॅक पार्टचं मार्किंग करत असतो. तर त्यानुसार आपल्याला इथे 13.5 प्लस 1 इंच 14.5 वरती एक डॉट पॉईंट देऊन घ्यायचा आणि थोडंसं पुढच्या जाऊन पण एक पॉईंट देऊन घ्यायचा 14.5 वरती आणि इथे आपल्याला एक लाईन ड्रॉ करून घ्यायची. तर इथे आता आपण कंबर घेराचं मार्किंग घेणार आहोत. कंबर घेर आहे आपला 28. तर जेवढा पण कंबर घेर आहे 24. तर कंबर घेरामध्ये काही लूजिंग ॲड करायचं नाही. तर 24/4 करायचं आहे. तर जे येणार आहे ते आपल्याला इथे घ्यायचं आहे. तर किती आलेलं आहे 6 इंच. तर इथून आपण 6 घ्यायचं आहे आणि जर टक्स घेणार असू तर त्याच्या पुढे आपल्याला 1 इंच टक्स घ्यायचं आहे मार्किंग आणि त्याच्या पुढे आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. तर या पद्धतीने हे आपलं मार्किंग येईल. 1.5 इंचाचा पॉईंट इथे येणार आहे. ओके, आणि पाठीमागचा टक्स आहे तो कमरेचा चौथा भाग अधिक 1 इंच जिथपर्यंत मार्किंग आपलं आलेलं आहे त्याचा टेप आपण इथे दुमडून घ्यायचा आणि दोन्ही बाजूंना अर्धा इंच आपला असणार आहे टक्स.
ओके. आणि उंचीला इथे आता खूप डीप नेक आहे, त्याच्यामुळे आपण इथे टक्स नंतर सांगते तुम्हाला किती घ्यायचं आहे ते. ओके. यानंतर आता आपला डीप नेक आहे, त्याच्यामुळे हे वरच्या बाजूची लाईन आहे ती आपल्याला स्ट्रेट करून घ्यावी लागेल. तर इथे बघायचं किती आपलं अंतर आलेलं आहे. तर इथे आलेलं आहे अर्धा इंच आहे, तर सेम इथे पण अर्धा इंच आलं पाहिजे घ्यायचं. आणि इथे आपल्याला एक ही लाईन सरळ करून घ्यायची स्ट्रेटमध्ये. आता डीप गळा आहे आपला, बरोबर. आणि यामधला अजून एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे जो पण आपला चेस्टचा, तर मैत्रिणींनो आपण हा बॅक पार्ट घेतोय, बरोबर. बॅक पार्टमध्ये आपल्याला इथे टोटल आता आपला गळा किती आहे 10 इंच, बरोबर. तर आता इथे गळा खाली येणार आहे आपला. टोटल 12 इंच उंची तयार आहे. 12 मधली 10 इंच गळाच असेल तर 2च इंच पाठी राहणार आहे, बरोबर. जर अशा वेळेला 2च इंच आपलं पाठीमागे बेल्ट राहणार असेल तर आपल्याला चेस्ट लाईनवरती चेस्टचा चौथा भाग वजा 0.5 एवढं मार्किंग घ्यायचं आहे. ओके. तर चेस्ट आहे आपली 28 इंच, बरोबर. तर त्याला काय करायचं, भागिले 4 करायचं आहे. किती येणार आहे 7. आणि 7 मधून मायनस करायचं आहे 0.5, तर येणार आहे 6.5. तर इथे आपल्याला अंतर घ्यायचं आहे 6.5. तर हे तुम्ही हे पहा या पद्धतीने 6.5 वरती हा बॅक पार्टमध्ये हा बदल करायचा आहे, एवढं लक्षात ठेवा. ओके. आणि त्याच्या पुढे आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे, हे तुम्ही घ्यायचं नाही आहे. ओके. हा थोडासा बदल आहे कारण आपली ब्लाऊजमध्ये उंची कमी आहे, बरोबर. उंची कमी असून गळा 10 इंचांचा आहे, त्यामुळे बॅक पार्ट आपल्याला 2च इंचांचा मिळालेला आहे इथे. आणि ज्या वेळेला पाठीमागची पट्टी ही 2 इंच किंवा त्याच्यापेक्षा कमी किंवा पाठीमागे आपण पट्टीच ठेवणार नाही आहोत, आपण काही वेळेला नॉट्सची डिझाईन बनवतो इथे पाठीमागे, तशा पद्धतीचा जर ब्लाऊज शिवणार असाल तर जी पण चेस्ट साईज आहे त्याच्या चौथ्या भागातून अर्धा इंच मायनस करायचं आहे. ओके. तर या पद्धतीने इथे आपण मार्किंग करून घेतलं आणि आता आपण या लाईन्स ड्रॉ करून घेऊया. ही लाईन अशी तिरकी जाते किंवा काय याच्याकडे तुम्ही लक्ष द्यायचं नाही आहे, कारण डीप नेक असेल तर काही वेळेला या लाईन्स अशा तिरक्या जातात. ओके. यानंतर आता हा गळा डीप आहे, चेस्ट लाईनच्या खाली जातो आहे, त्याच्यामुळे वरच्या बाजूनी अर्धा इंच अजून आपल्याला इथे मायनस करायचं आहे. तर बघा या पद्धतीने अर्धा इंचावरती मी 2 ठिकाणी एक डॉट देऊन घेते आणि मग ही लाईन आपण देऊन घेऊया. तर या पद्धतीने हे वरच्या बाजूला पण अजून अर्धा इंच आपलं मायनस होणार आहे. तर या पद्धतीने हा वरचा पोर्शन कट होईल आपला आणि या पद्धतीने आपला हा बॅक पार्ट झालेला आहे मार्किंग करून. आता आपल्याला फ्रंट पार्ट मार्किंग करायचा आहे आणि त्याच्यानंतर हा पोर्शन आपल्याला जुळवून घ्यायचा आहे. ओके. तर बघा कटोरी ब्लाऊज 28 साईजसाठी फ्रंट पार्ट आपण ड्राफ्टिंग करत आहोत. त्याच्यासाठी शोल्डरचं मार्किंग आपण शोल्डर लाईनवरती करून घेतलं आणि या भागामध्ये आपण इथेही एक लाईन आखून घेतलेली आहे. इथून पुढे आपण मेजरमेंट्स घेणार आहोत. ओके. तर इथून आपण पहिल्यांदा शोल्डर मार्किंग करून घेतलं. शोल्डर आहे 12, 12च्या अर्धे येतात 6. त्यानंतर 1 इंच आपण खाली डाऊनवरती मार्किंग घेतलं आणि 2.5 इंच बंद बाजूकडून घेतलं आणि ही तिरकी लाईन ड्रॉ करून घेतली. यानंतर यामध्ये आपल्याला चेस्ट लाईन ड्रॉ करायची आहे. चेस्ट लाईन फॉर्म्युला आहे यामध्ये छाती भागिले 6 + 1 इंच. 28 छाती आहे त्याला भागिले 4 केलं, 28 छाती त्याला भागिले 6 केलं आणि प्लस करायचं आहे 1 इंच. तर उत्तर येणार आहे 5.6. तर हे 5.6 आपल्याला घ्यायचं आहे. 1 इंच डाऊन आलेलो आहोत तिथून. तर इथे मी मार्क करून घेतलं आणि इथे चेस्ट लाईन ड्रॉ करून घेतली. आता या चेस्ट लाईनवरती आपल्याला फ्रंटचं मार्किंग करणार आहोत आपण, बरोबर. तर फ्रंटमध्ये मात्र तुम्हाला 2 इंच लूजिंग कंपल्सरी घ्यायचं आहे. तर इथे आपण लिहून घेऊया 2 इंच लूजिंग. ओके. तर आता आपली चेस्ट आहे 28, त्याला भागिले करायचं आहे 28 प्लस करायचं आहे 2 इंच, तर येणार आहे 30. याला भागिले करायचं आहे 4, तर उत्तर येणार आहे 7.5. तर हे 7.5 आपल्याला बंद बाजूकडून चेस्ट लाईनवरती मार्क करायचं आहे. तर बघा या पद्धतीने 7.5 कुठे आले तिथं आपल्याला 1 पॉईंट देऊन घ्यायचा आणि त्याच्या पुढे आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. हे 2 पॉईंट देऊन घेतले. यानंतर आपल्याला शोल्डर मायनस किती करायचं आहे फ्रंटमध्ये तर ते बघूयात. तर यानुसार आपल्याला शोल्डर मायनस करायचं आहे फ्रंट पार्टमध्ये 0.75. तर ते करायचं आहे या मुंड्याकडच्या बाजूनी. तर मी ते 1 वरती ठेवते आणि 0.75 येणार आहे आपलं इथे. ओके. त्यानंतर इकडचा टोटल उरलेला पोर्शन बघायचा आहे किती आहे तर 5.25 आहे. तर हे 5.25 आपल्याला या चेस्ट लाईनवरती घ्यायचं आहे आणि 1 पॉईंट देऊन घ्यायचा. ही असणार आहे आपली मुंडाखोलीची लाईन. तर ही ड्रॉ करून घेऊयात. नंतर आता फ्रंट पार्टमध्ये आपल्याला कोण्यातून घ्यायचं आहे 0.75. तर इथे 2 वरती ठेवलं आणि 0.75 फ्रंट पार्टमध्ये फक्त 0.5 घ्यायचं आहे. तर इथे अर्धा इंचावर एक मार्क केलं. या लाईनचा आपल्याला सेंटर पॉईंट घ्यायचा आहे. इथे 1 पॉईंट दिला, त्याच्या आतमध्ये आपल्याला 1/2 इंच यायचं आहे. ओके. यानंतर इथे तिरकी लाईन देऊन घ्यायची आणि इथे आपल्याला मुंडाखोलीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर या लाईनवरती बघा या पण घ्यायची आहे. तर बघा या पद्धतीने इकडे
लाईन घेत आहे. आता ही लाईन घेताना इथे थोडासा कोना तयार झाल्यासारखा झाला आहे, बरोबर. तर काय करायचं, हे आपल्याला थोडंसं इथे राऊंड शेप देऊन घ्यायचं आहे. कोना बनवू द्यायचा नाही, राऊंड शेप करून घ्यायचा. ओके. यानंतर आता इथे आपण डीप नेक आहे, बरोबर. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, ही लाईन आहे ही सरळ ड्रॉ करून घ्यायची जशी आलेली आहे तशी. त्यानंतर इथे आता आपल्याला शोल्डर किती तयार हवा आहे, 2.5 इंच. तर इथे 3.5 वरती एक मार्क केला मी, बरोबर. 3.5 वरती मार्क केल्यानंतर याचा सेंटर पॉईंट घ्यायचा आपल्याला पहिला, आणि या सेंटरपासून आपल्याला टोटल 3 मार्किंग करायचे आहेत. पहिला आहे फ्रंटचा गळा. तर फ्रंटचा गळा आहे 6 इंच. तर त्याच्यामध्ये काहीही प्लस करायचं नाही, जे पण आलेलं आहे तेवढंच मार्किंग घ्यायचं आहे. आता शोल्डर टू एपेक्स पॉईंट आहे आपला 8 इंचांचा. तर त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून शिलाई मार्जिन 8.5 वरती मार्क करायचं आहे. आणि टोटल उंची आहे 13.5. त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून आपण 14.5 वरती मार्किंग घेणार आहोत. तर या लाईन्स आहेत त्या आपण थोड्या ड्रॉ करून घेऊयात. तर ही असणार आहे आपली गळ्याची. त्यानंतर ही लाईन आहे आपली चेस्ट एपेक्स लाईन. ओके. तर ही आपण थोडीशीच देऊन घेऊया. यानंतर ही आहे आपली टोटल उंचीची मार्किंग, त्यावरचं मार्किंग करून घेऊया. कंबर घेर आहे आपला 24, त्याला भागिले 4 करायचं. तर उत्तर येणार आहे 6. तर हे आपल्याला 6 घ्यायचं आहे बंद बाजूकडून इकडे. तर 6 जिथे येणार तिथं आपण एक मार्क करून घ्यायचा. त्याच्या पुढे फक्त शिलाईचं मार्जिन 1.5 इंच ॲड करायचं आहे. इथे जो टक्स येणार आहे तो आपण इथे वरती घेणार आहोत, त्यामुळे आपण वरती इथे काही टक्स मार्किंग घेणार नाही आहोत. आणि आता ह्या फिटिंगची लाईन आणि मार्जिनची लाईन जोडून घेऊया या पद्धतीने. तर आता आपण इथे गळ्याचं मार्किंग करून घेऊया. ही स्ट्रेट लाईन देऊन घेतली. आता हा जो वरचा पोर्शन आहे तो आपला पूर्ण मायनस होणार आहे. आता इथे आपण शोल्डरचं मार्किंग करून घेऊया. 2.5 इंच आपल्याला शोल्डर तयार हवा आहे. तर 1 इंच प्लस करायचं, अर्धा इंच या बाजूला शिलाईचं आणि अर्धा इंच या बाजूला. या पद्धतीने 3.5 वर प्लस म्हणजे मार्क करून सेंटर पॉईंट काढून घ्यायचा. ओके. यानंतर इथे आता आपल्याला आपलं आलं कुठे, इथे 3.5, बरोबर इथे. तर इथून आता आपल्याला पुढे बघायचं गळारुंदी किती राहिलेली आहे. तर इथे आपली गळारुंदी 2 ला 1 लाईन कमी आहे. तर सेम इथे पण 2 ला 1 लाईन कमी, जेवढी आहे तेवढी मार्क करून घ्यायची. ओके. तर आता समजा तुम्हाला इथून गळारुंदी जास्त हवी असेल, कसं आहे साईज कमी आहे त्यामुळे इथलं अंतर पण कमी असणार आहे, त्यामुळे तुम्ही जास्त आतमधनं घेण्याचं नाही घ्यायचं आहे आपल्याला. पण जर तुम्हाला हवंच असेल तर तुम्ही या बाजूनी 0.25 किंवा 0.5 इंच एवढं तुम्ही आतमध्ये जाऊ शकता. आपण इथे 0.25 घेणार आहोत आणि मार्किंग करून घेणार आहोत. तर इथे ही तिरकी लाईन वरच्या ह्याच्याबरोबर आपल्याला करून घ्यायची आणि इथे गोलगळा घ्यायचा आहे. तर इथे कारण बघा हे मी एवढंच का घेतलं, कारण आपलं शिवण येणार आहे अर्धा इंच त्याच्या बाहेरून. ओके. म्हणून एवढं घेतलं, म्हणजे हा गळा तसाही एवढा रुंद होणार आहे. याच अंतरावर घेतला तरीसुद्धा चालणार आहे तुम्हाला गळा. म्हणजे समजा हे अंतर इथे आता खूपच कमी वाटतंय ना तुम्हाला, तर मग काय करा, जेवढं वरती आलेलं आहे तेवढंच अंतर तुम्ही इथे घेतलात खाली तरीही चालणार आहे. कारण हा गळा तयार झाल्यानंतर हा इथून तयार होणार मग अर्ध्या इंचाच्या बाहेरून, म्हणजे हे एवढं अंतर इथे मध्ये प्रॉपर राहील. ओके. तर या लाईन बरोबर जर करणार असाल तुम्ही गळा तर इथे या पद्धतीने मार्क करून घ्या, आणि बाहेरच्या बाजूनी जर गळा घेणार असाल तर याच्या बाजूनी मार्किंग करून घ्या. डिपेंड तुमच्यावर आहे. यानंतर आता आपल्याला फ्रंटचं आपलं मार्किंग झालेलं आहे इथलं वरचं. तर आता आपल्याला खालून क्रॉसपट्टी कितीची तयार करायची, तर कोणत्याही साईजमध्ये तुम्ही 2.5 आणि 3ची क्रॉसपट्टी घेऊ शकता. पण जर तुम्ही शोल्डर टू लोअर बस्टचं मार्किंग घेतलं असाल तर तुम्ही ते मार्किंग इथे घ्यायचं आहे. म्हणजे शोल्डरपासून लोअर बस्टचं मार्किंग टाकायचं, त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून, आणि मग तिथून खाली जो भाग राहणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला क्रॉसपट्टीचं अंतर मिळणार आहे. तर इथे आपण काय करणार आहोत, 2.5, 3 आणि 2.5ची क्रॉसपट्टी घेणार आहोत. तर खालच्या बाजूनी 3 इंचांवर एक पॉईंट मी देऊन घेणार, अर्धा इंच शिलाईचं अंतर प्लस करून. तर इथे मी 3 वरती मार्क केलं. इकडच्या बाजूनी आपण अर्धा इंच पहिला मार्किंग करून घ्यायचं आहे, कारण हे आपण नेहमीच तिरकं मायनस करत असतो. कारण हे जर मायनस नाही केलं तर पुढच्या बाजूला हा ब्लाऊज आहे तो पोटावरती असा वळी पडल्यासारखा होतो, म्हणजे दुमडल्यासारखा होतो. तर जर व्हायला नको असेल, परफेक्ट फिटिंग हवं असेल तर हे अर्धा इंच आपल्याला या पद्धतीने मायनस करायचं आहे. आणि याच्यावरती आपल्याला 3 इंच मार्क करून घ्यायचं आहे. आणि याच लाईनवरती पुढं तुम्हाला 3-3 इंचांवरती पॉईंट देऊन घ्यायचे आहेत आणि एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. तर बघा इथून आपण ही लाईन ड्रॉ करून घेऊया. ओके. यानंतर वरती क्रॉस मार्किंगसाठी आपल्याला
1 इंच किंवा पाऊण इंच तुम्ही वरती घेऊ शकता. तर इथे मी पाऊण इंच घेणार आहे 0.75 आणि क्रॉसपट्टीचा या वापर करून आपल्याला इथे कर्व शेप देऊन घ्यायचा आहे. ओके. यानंतर आता इथे आपल्याला कटोरीचं मार्किंग घ्यायचं आहे. तर कटोरीचं मार्किंग 28 साईजमध्ये घेत असताना मेथड वाईज बघितलात राजाराणी कोचिंगच्या तर कसं आहे, जर तुमची चेस्ट साईज 35च्या आतमध्ये असेल तर तुम्हाला शोल्डर एपेक्स टू एपेक्स पॉईंटचं अंतर इथे टाकायचं आहे आणि त्यानंतर जे पुढं अंतर शिल्लक राहणार आहे त्याच्या अर्ध करायचं आहे. तुम्हाला काढतात आपण तर 28 चेस्टला भागिले करायचं 10ने तर उत्तर येणार आहे 2.8. ओके. तर हे 2.8 आपल्याला घ्यायचं आहे. या बाजूने 2.8 वरती मी मार्क करणार आहे. ओके. इथे मार्क केलं. आता हे झालं एपेक्सचं अंतर बरोबर. तर या एपेक्स पासून ही जी साईड फिटिंगची लाईन आहे या लाईनपर्यंतचं या पद्धतीने टेप ठेवायचा, दुमडायचा आणि इथे एक डॉट पॉईंट देऊन घ्यायचा आणि इथून तुम्ही लाईन ड्रॉ करायची आहे. आता ह्या लाईनपासून इकडे बंद बाजूपर्यंतचं अंतर किती आलेलं आहे बघायचं आणि सेम तेवढंच अंतर आपल्याला इथे मार्क करायचं आहे. ही झाली एक पद्धत. तर दुसरी मी तुम्हाला आता ह्या पद्धतीमध्ये आपला कटोरीचा पोर्शन किती 5 इंचांचा तयार होते बरोबर. हे पहा इथे हे 5 इंच येते म्हणजे इथे आपल्याला 5 वरती घ्यायला लागेल. पण 28 मध्ये आपल्याला 5ची कटोरी चालेल की कितीची चालेल, एक्झॅक्टली कितीची बरोबर बसेल यासाठी एक सूत्र आहे. तर ते बघा त्याच्या वेळेस आपण किती येत आहेत बघूया. तर इथे सूत्र काय आहे, छाती भागिले 6 मायनस म्हणजे वजा करायचं आहे 0.5 तर उत्तर येणार आहे 4.1 बरोबर. तर आपण याच्याच वाईज जाणार आहोत. कसं आहे की कटोरी जास्त पण मोठी येऊन उपयोगाची नाही. 28 टेस्टमध्ये तसंही कटोरीचं अंतर हे खूप छोटं असणार आहे आणि इथे जर आपण 5 इंचांची कटोरी घेतली तर तो नुसताच कटोरीचा पोर्शन मोठा होणार आहे. त्यामुळे आपल्याला असं न घेता 4.1. आता हे कसं काढलं पुन्हा एकदा बघा. छाती आहे 28 त्याला भागिले केले 6 आणि मायनस केले 0.5 तर उत्तर आलेलं आहे आपलं 4.1. तर आपण इथे कटोरीचं अंतर घेणार आहे 4.25. ओके. 4.25 तर ते कसं घ्यायचं तर या बाजूने आपण 4.25 कुठे येत आहेत तर 4.25 येत आहेत आपले इथे. तर एक मार्क केलं. या बाजूने घेऊया आपण 4.25 या लाईनवरती मार्क केलं. तर ही लाईन आहे म्हणजे हे जे 2 पॉईंट मिळाले आपल्याला त्याच्यातून आपण एक लाईन वरतीपर्यंत ड्रॉ करायची आहे. इथंपर्यंतच करायची. आता कोण्यातून आपल्याला घ्यायचं आहे 2.5 इंच. तर कोण्यातून या पद्धतीने टेप ठेवायचा. एक घ्यायचा आहे 2 वरती, एक 2.25 आणि एक 2.5 वरती मार्किंग करायचं आहे. 3 पॉईंट देऊन घेतले. गळ्याच्या बाजूने आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे. तर 1 इंच कुठे जुळत आहेत या लाईनवरती तर इथे जुळत आहेत आपले. तर इथे देऊन घेतलं आणि या आता 2.5 मधून जाणारा आणि इकडून एक मार्क केले तिथून जाणारी किंवा इथे 2.25 मधून जाते का तिथून प्रॉपर दिसते का हे बघायचं आणि एक लाईन आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायची आहे. तर बघा या पद्धतीने मी 2.25 मधून एक लाईन घेतली तर इथे मला प्रॉपर शेप मिळालेला आहे. आता इथे हा जो कोना आलेला आहे तो आपल्याला घालवायचा आहे. तर याच्यासाठी इथे आपल्याला या पद्धतीने शेप देऊन घ्यायचा. तर या पद्धतीने कटोरीचं मार्किंग झालं. आता जसं आपण इथे 1/2 इंच मायनस केलेलं आहे तसं आपल्याला इथे पण 1/2 इंच मायनस करायचं आहे. इथे 1/5 इंच आणि इकडे 1/5 इंच मायनस केला तरी चालणार आहे किंवा फक्त वरच्या भागात मायनस केलं तरी चालणार आहे. ओके. तर आपण फक्त वरच्याच बाजूला मार्क करून घेऊयात आणि मायनस करून घेऊयात. कारण या बाजूमध्ये जर मायनस केलं तर मग ही आपली क्रॉसपट्टी आहे ती थोडी कमी होते. म्हणून आपण या पद्धतीने मार्क केलं आणि ही जी एपेक्सची लाईन आहे ती आपल्याला इथे खाली ओढून घ्यायची आहे. तर हे किती आहे 2.8 सेम 2.8 इथे मार्क केलं आणि ही लाईन खालपर्यंत ड्रॉ करायची. आता हे जे 1/2 इंच मार्क केलेलं आहे ते आपल्याला इथंपर्यंत लाईन घ्यायची आहे. तर हा पोर्शन मायनस होईल. आता हा मायनस झाल्यानंतर या इकडची लाईन आणि ही लाईन ह्या दोनही सेम यायला पाहिजेत. त्यासाठी इथून अंतर मोजून बघायचं. हे आहे 5.5. ओके. तर इकडे पण आपलं 5.5 यायला पाहिजे. तर हे 5.5 येण्यासाठी आपल्याला थोडंसं इकडे पुढं जावं लागेल. ओके. तर हे पुढं घ्यायचं आहे आणि ही लाईन आपल्याला इथे खाली या पद्धतीने ड्रॉ करून घ्यायची. ओके. आता इथे आपल्याला आर्महोलवरती टक्स घ्यायचा आहे आणि इथे किती घेणार आहोत टक्स त्याच्या अर्धा आपल्याला इकडे घ्यायचा आहे बरोबर. तर आर्महोलवरती 28 इंच चेस्ट असेल तर आपल्याला कमरेवरील टक्स हा 2.5 इंच घ्यायचा असतो बरोबर. पण छातीचा उभार किती आहे याच्यावर तुम्हाला हा टक्स 2.5 घ्यायचा आहे की 2 इंचांचा घ्यायचा आहे हे डिपेंड असणार आहे. इथे जर छातीचा उभार कमी असेल तर तुम्ही या साईजमध्ये या 28 मधून 1 इंच किंवा 1.5 इंच सुद्धा मायनस करू शकता. ओके. टोटल टक्स तुमचा 1.25 इंचांचा किंवा 2 इंचांचा आला तरी चालणार आहे 28 साईजमध्ये जर चेस्ट साईज उभार कमी असेल तर. अदरवाईज उभार बऱ्यापैकी असेल तर तुम्ही इथे
2.5 इंचांचा टक्स घेऊ शकता. तर इथे मी काय करणार आहे, वरचा अर्धा इंच मायनस करणार आहे, फक्त 2 इंचांचाच टक्स घेणार आहे. तर मग इथे कितीचा येणार आहे टक्स आपला, 1 इंचांचा, बरोबर. तर त्याच्यासाठी आपण काय करणार, 1 इंच येणार आहे टक्स. तर हा 1 इंचाचा पोर्शन आपण इथे ठेवणार आणि जिथे 1 इंच टच होते तिथे एक डॉट पॉईंट देऊन घेतला. ओके. तर ही लाईन आता आपल्याला ॲपेक्स पॉईंट बरोबर घ्यायची आहे. तर इथून ॲपेक्स पॉईंट बरोबर घेतली. आता याच्या वरच्या बाजूला अर्धा इंच आपल्याला मार्क करायचं आहे. तर इथे अर्धा इंच येते, तर इथे मार्क केलं आणि जेवढा टक्स कमरेवर घेणार आहोत त्याच्या अर्धा आपल्याला इथून वरती मार्क करायचा आहे. कमरेवर आपण 2 इंचांचा टक्स घेणार आहोत, तर इथे आपण वरती किती मार्क करूया, मग अर्धा इंच मायनस करून, म्हणजे 1.5 इंचांवर आपला हा पॉईंट येईल. ओके. तर हा 1.5चा पॉईंट इथे येणार आहे. तर ह्या 1.5च्या पॉईंटपासून आपल्याला वरती जे अर्धा इंच आपण मार्क केलेला आहे तिथंपर्यंत आपल्याला एक मार्क देऊन घ्यायचा आहे. आता अर्धा इंच खालून आपल्याला 1 इंच कुठे येत आहेत बघायचं आणि तिथे एक पॉईंट द्यायचा आहे आणि हा पण आपल्याला इथे जॉईन करायचं आहे. थोडासा पुढंपर्यंत हे अंतर घ्यायचं आहे या पद्धतीने. आणि आता इथंपर्यंत किती आलेलं आहे, 3 ला 1 सूत कमी. तर सेम 3 ला 1 सूत कमी कुठं येत आहेत तिथं आपल्याला पॉईंट देऊन घ्यायचं आहे. त्यानंतर अर्धा इंच आता हे मायनस होणार, त्याच्यामुळे आपल्याला मुंडा खोलीचं मार्किंग करावं लागेल. सेम साईज कोणतीही असो, तुम्हाला अर्धा इंच खाली यायचं आहे. अर्धा इंच खाली आल्यानंतर पट्टी आपल्याला या लाईनला फिटिंगच्या, म्हणजे साईड पार्टच्या फिटिंगच्या लाईनला अशी ठेवायची. इकडे तिरकी आली तरी चालणार आहे, पण इथे आपण या पद्धतीने सरळमध्ये ठेवायची आहे आणि इथून एक लाईन ड्रॉ करायची. ही लाईन आता पट्टी आपण अशी ठेवायची की या लाईनबरोबर आपली सेम अंतर, खालून वरपर्यंत सेम अंतर असलं पाहिजे. ओके. आणि मग या पॉईंटमधून आपल्याला एक लाईन खाली घ्यायची आहे आणि इथे आपल्याला नवीन मुंड्याचा शेप ड्रॉ करायचा आहे. तर बघा या पद्धतीने नवीन मुंड्याचा शेप आपला इथे ड्रॉ होईल. आता हे सगळं जे तुम्हाला मी लाईन्स दाखवते ते सगळं आपलं मायनस होणार आहे. इथे पण. तर हे सगळं मायनस झाल्यानंतर आता हे आपलं ड्राफ्टिंग बऱ्यापैकी झालेलं आहे. आता आपण हे कट करून घेऊया. आणि दुसरा एक पॉईंट म्हणजे जर तुमचं गळ्याचं मार्किंग हे चेस्ट लाईनच्या खाली जात असेल किंवा अर्धा इंच पट्टीवरती ठेवल्यानंतर जर हे तुमचं अंतर खाली जात असेल तर तुम्हाला वरच्या बाजूनी 1/2 इंच अजून मायनस करायचं आहे. ओके. तर इथे आपलं थोडंसं किंचित येत आहे खालच्या बाजूला, म्हणून आपण काय करणार आहोत, वरच्या बाजूनी एक लाईन अंतर अजून कमी करणार आहोत. म्हणजे वरच्या बाजूनी हे सर्व अंतर मायनस होणार आहे. ओके. तर हे सर्व आपण कट करून घेऊया आणि मग आपण कटोरी आणि फ्रंट पार्ट बरोबर मॅचिंगही करून बघणार आहोत. इथं काय केलं मी, या पद्धतीने कट दिल्यानंतर हा पोर्शन फोल्ड केला आणि मग याच लाईनवरती इथे हा असा ठेवून घेतला. तर ही व्यवस्थित लाईन बघायची आणि इथून आपल्याला ही लाईन इथे याच ओके पिनअप केल्यानंतर आता हा जो आपला गळ्याचा शेप आहे तो कट करून घेऊया. सॉरी, मुंडा राऊंड प्रॉपर शेप देऊन घेऊया. आता हे देऊन झाल्यानंतर आता आपल्याला हा पण पॉईंट इथे बघायचा आहे. हाही व्यवस्थित आपला इथे आलेलाच आहे राऊंड, बरोबर. तर इथे आता हा पोर्शन आपण कट करून घेऊया. जर हा कुठे वर खाली असेल तर हा व्यवस्थित राऊंड करून घ्यायचा आणि मग कट करायचं. ओके. तर ही आपली लाईन प्रॉपर दिसतीये, त्याच्यामुळे याच ह्याच्यावरून आपण करणार आहोत, बरोबर. आणि इथे आता आपल्याला काय करायचं आहे, 0.25 इकडे पुढे यायचं आहे. ओके. खालच्या बाजूने फक्त हे पुढे यायचं असं इथे, आणि हा पॉईंट इथे आपल्याला टच करायचा आहे की जेणेकरून हा शेप आपला प्रॉपर आला पाहिजे. ओके. तर हे 0.5 पुढे घेऊन आपण इथे पिनअप करणार आहोत. तर हे पिनअप केल्यानंतर हे जे थोडंसं अंतर वर खाली झालेलं आहे ते आपल्याला शेप देऊन घ्यायचं आहे आणि कट करून घ्यायचं. तर या पद्धतीने आपला हा पार्ट रेडी होणार आहे. तर याच्यावरती मी लिहून घेते. तर बघा मी हे सर्व लिहून ठेवले मेजरमेंट्स आणि हा पोर्शन आपण कट करून घेऊया. हे मी कट करून घेते म्हणजे तुम्हाला कुठे कुठे अंतर आपल्याला वाढवायचं आहे हे पण लक्षात येऊन जाईल. ओके. तर इथे जिथे मी तुम्हाला प्लस दाखवते तिथे तुम्हाला अंतर अर्धा इंच वाढवायचं आहे आणि या भागाला आपण इथे आणि या इथे अंतर प्लस करायचं आहे. तर बघा इथे आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची आहे. इथं जो कोना होता तो इथे व्यवस्थित आपण चिकट टेप लावून चिटकून घेतलेला आहे. जो कर्व पोर्शनवरती होता तो
त्यानंतर जशी कटोरी आहे तशी आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे. त्याचबरोबर एपेक्स पॉईंटचं मार्किंग करून घ्यायचं आहे. ओके, यापर्यंत घेतलं आणि इकडे व्यवस्थित जसा आहे तसा मार्क करून घ्यायचा. यानंतर हा कटोरीचा पोर्शन आपण बाजूला ठेवून द्यायचा आहे. या बाजूला आपल्याला हुक लूकसाठी अर्धा इंच आणि या बाजूला शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच ॲड करून घ्यायचं आहे. आणि इथे आता कटोरी वाढवताना हा मुद्दा एक लक्षात ठेवायचा आहे की जर कटोरीमध्ये चेस्टचा उभार जास्त असेल तर तुम्हाला इथे 2 इंचांचा टक्स घ्यायचा आहे, म्हणजे इकडे 1 इंच आणि इकडे 1 इंच. आणि जर उभार कमी असेल तर तुम्ही त्यातूनही अजून मायनस करू शकता, म्हणजे या बाजूला अर्धा इंच, या बाजूला अर्धा इंच, टोटल टक्स 1 इंचांचा, किंवा या बाजूला पाऊण इंच आणि या बाजूला पाऊण इंच असा 1.5 इंचांचा टक्स. हे डिपेंड तुमच्यावर आहे की चेस्टचा उभार किती आहे आणि तुम्ही टक्स किती घेणार आहात याच्यावरती. ओके, तर या चेस्टमध्ये 28 मध्ये आपण 2 इंचांचा टक्स घेणार आहोत हे असं आपण ठरवलेलं आहे. तर त्याप्रमाणे या बाजूला 1 इंचांवरती आणि या बाजूला 1 इंचांवरती मार्क करायचं आहे. तुम्ही तुमच्या कस्टमरच्या चेस्ट वाईज इथे अंतर ॲड करायचं आहे. हा एक मुद्दा तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. यानंतर ही लाईन आपण पुढे ड्रॉ करायची आणि ही लाईन पण आपल्याला इकडे पुढे ड्रॉ करून घ्यायची आहे. ओके, यानंतर ही जे अर्धा इंच आपण इकडे घेतलेला आहे तो पॉईंट आपल्याला इथल्या जो आपण 1 इंच बाहेर घेतलेला आहे टक्ससाठी त्या पॉईंटबरोबर जुळवून घ्यायचा आहे. ओके, यानंतर जेवढं अंतर इथं आहे किती आहे 4.25, तर तेवढंच अंतर आपल्याला इथे असलं पाहिजे. तर इथे किती आहे 4.25, तर इथे 4.25 इथे येते आपलं. तर ही लाईन आहे ही थोडीशी आपल्याला अशी ओढून घेऊया. ओके, यानंतर इथे आपल्याला कर्व शेप देऊन घ्यायचा आहे. तर इथून हातानेच या पद्धतीने आपल्याला कर्व शेप कटोरीचा देऊन घ्यायचा आहे. यानंतर या लाईनपासून इथंपर्यंतच्या लाईनचा आपल्याला सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे. ओके, तर इथून व्यवस्थित इथंपर्यंतच्या, तर जेव्हा इथं मी मार्क करून घेते आणि ही लाईन पण आपल्याला पुढंपर्यंत ओढायची आहे आणि या लाईनचा पण आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे. आता यातून खाली आपल्याला एक लाईन ड्रॉ करायची आहे. आता बघा, जेवढा आपण इकडे टक्स वाढवलेला आहे तेवढंच अंतर आपल्याला खाली यायचं आहे. ओके, 1 इंच वाढवलं असेल तर 1 इंच खाली या, इथे पाऊण इंच वाढवलं असेल तर पाऊण इंच, आणि अर्धा इंच वाढवणार असाल तर इथे पण अर्धाच इंच या. इथे आपण 1 इंच घेतलेला आहे तर 1 वरती मार्क केलं आणि पहिल्यांदा तर इथून आपण लाईन किती येते पहिला बघून घेऊया. इकडे आलेली आहे 3.5, या बाजूला पण तेवढीच येते का, तर येते आहे. तर आपण ही लाईन ड्रॉ करून घेऊया. या पद्धतीने झालं. पुन्हा एकदा बघा, ही लाईन जेवढी इकडं आहे 3.5ला 1 लाईन कमी, तर इकडे पण 3.5ला 1 लाईन कमी अंतर आलेलं आहे, बरोबर. तर आता इथून आपल्याला आपण 2 इंचांचा टक्स घेणार आहे टोटल. तर या बाजूला 1 इंच आणि या बाजूला 1 इंच टक्स असणार आहे. तो आपल्याला या पॉईंटबरोबर जोडून घ्यायचा आहे. आणि इथे लागलंच आपण शिलाईसाठी आतमध्ये जेवढं तुम्ही पकडणार आहात तेवढं अंतर इथे आतमध्ये ठेवून घ्यायचं आहे. ओके, तर या पद्धतीने कटोरीचं मार्किंग झालं. आता आपल्याला या साईड पार्ट आपल्याला इथून जोडणार आहोत आपण, बरोबर, अर्ध्या इंचावरून. तर इथे अर्ध्या इंचाला आतून मी या पद्धतीने डॉट पॉईंट देऊन घेते. आता याच लाईनवरती आपल्याला हा आपला कटोरीचा साईड पार्ट कुठंपर्यंत येत आहे ते बघून घ्यायचं. तर या पद्धतीने जॉईन करायचं आहे आणि याच्या खाली अर्धा इंच आपलं हे अंतर वाढणार आहे, बरोबर. इकडे आपण वाढवणार आहोत, तर ते येत आहे आपलं इथे. तर ही लाईन आपण थोडीशी वरती घेणार आहोत आणि हा टक्स पण मोजून बघायचा आहे की जेवढा आपला इकडं आलेला आहे, तर हा आलेला आहे 3 आणि 1 सूत. तर या बाजूला पण 3 आणि 1 सूत कुठे येत आहेत इथे. तर ही लाईन आपल्याला पुढे घ्यायची आहे ओढून. या पद्धतीने, म्हणजे हे आपलं खालच्या बाजूचं जे अंतर आहे ते मायनस होणार आहे. ओके, तर ही कटोरी कट करून घेऊया. -28 साईजसाठीची कटोरी, आणि कटोरी आहे, तर कटोरीचं मार्किंग तुम्हाला मोजून दाखवते की आपली कटोरी किती येणार आहे ते. तर इकडून अर्धा इंच शिलाई जाईल आणि या बाजूने शिलाई जाईल. तर इथून आता आपल्याला अंतर बघायचं आहे. तर हे आलेलं आहे 2, तर हे 2 आपण इथे ठेवायचं.
तर हे बघा, हे आपलं इथे 4 इंच आलेलं आहे. आणि हे जर इथून घेतलं तर इथे असणार आहे आपले शिलाईचं अंतर, आणि हे पण असणार आहे इथे शिलाईचं अंतर. 4.1 म्हणजे आपलं हे अंतर. तर बघा, इथून आपल्याला हा कटोरीचा टक्स घ्यायचा आहे. तर या पॉईंटला आपल्याला इथे नॉच देऊन ठेवायचे की जेणेकरून इथून आपल्याला हा पोर्शन घ्यायचा आहे कटमध्ये, आणि इथे पण वरती नॉच द्यायचा की इथंपर्यंत आपला टक्स असणार आहे. तर या पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि हा इथून असणार आहे शिलाई. तर हे बघा, बरोबर 4.1 मध्ये आपली ही कटोरी तयार झालेली आहे. तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा 28 चेस्टमध्ये कटोरीचं पेपर पॅटर्न करून घ्यायचं आहे. आणि आता आपण हे साईड पार्ट बरोबर बघणार आहोत की प्रॉपर कसं जुळवून घ्यायचं. ओके, तर हा आहे आपला बॅक पार्ट. तर बघा, आपण फ्रंटचं मार्किंग करणार होतो पहिल्यांदा, त्यामुळे आपण इकडे आत पाव इंच घेतलेलं आहे. तर जेव्हा बॅक पार्टचं मार्किंग करायचं असतं त्यावेळेला जी पण आपली मुंडाखोलीची लाईन आलेली आहे तिचा आपण सेंटर करून घेत असतो नेहमी. ओके, हा सेंटर करून घेतल्यानंतर इथून इथं करायचं सेंटर वरच्या बाजूने, बरोबर. तर इथून सेंटर घेत असतो आपण. तर हा आपला सेंटर पॉईंट इथे आलेलाच आहे, बरोबर. त्यानंतर कोण्यातून घ्यायचा आहे आपल्याला, बॅक पार्ट आहे त्याच्यामुळे 0.75. ओके, तर 0.75 मी ते 2 वरती ठेवते. तर हा 0.75 येणार आहे आपला इथे. ओके, आणि वरच्या बाजूने आता मी ह्या वेगळ्या मार्करनी करून घेते. तर बघा, या पद्धतीने इथे आपण आत आलो, बॅक पार्ट आहे, पण या बाजूत आपण कर्व शेप देताना आत यायचं राहून गेलेलं आहे. तर बघा, या पद्धतीने आपल्याला शेप घ्यायचा आहे. हा सेंटर आणि हा पॉईंट आणि आपलं फिटिंगचं मार्किंग म्हणजे चेस्ट लाईनचं मार्किंग, हे जसं एक लाईनवरती येतं आहे कुठे त्या पद्धतीने हा कर्व शेप आपल्याला ठेवून घ्यायचा आहे. आणि मग ही लाईन आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे. तर हा आपला बॅक मुंड्याचा शेप असणार आहे. ओके, हा शेप आपल्याला आतला घ्यायचा नाही विचारात. ओके, हा आपला बाहेरच्या मुंड्याचा शेप असणार आहे. ओके, तर हे लक्षात ठेवा, एवढा चेंजेस आहे तो. आणि यानंतर आता आपल्याला हा आपला फ्रंटचा पार्ट आहे. तर फ्रंटचा पार्ट इथे या लाईनवरती ठेवत असताना फ्रंट आणि बॅक डीप असेल तर पाव इंच आपल्याला किंवा 1 सूत खाली यायचं आहे. या पद्धतीने बघा, इथे या फिटिंगच्या लाईनवरती आपल्याला हा मॅच करून घ्यायचा आहे. आणि इथे जेवढं अंतर असं येत आहे तसं आपल्याला इथे देऊन घ्यायचं आहे. ओके, त्यानंतर हा आपला क्रॉसपट्टीचा पोर्शन आहे, तो पण या फिटिंगच्या लाईनवरती असा याच लाईनला जोडून ठेवून घ्यायचा. इथे थोडंसं अंतर राहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही, फक्त ही लाईन तुम्हाला प्रॉपर जुळवून घ्यायची आहे. आणि ही लाईन जुळवल्यानंतर ही जिथं आपलं हे येत आहे तिथं ही मार्क करून घ्यायची आहे लाईन. ओके, तर हे मार्क करून घेतल्यानंतर हे थोडं बाजूला ठेवूया. आणि इथे आपल्याला बघा, ही लाईन इथे घेतल्यानंतर इथून आपल्याला शेप या कर्व शेप बरोबर इथून जुळवून घ्यायचं. थोडंसं खाली जाईल आणि या इथून हा शेप आपला येणार आहे. आता टोटल उंची बघायची आहे. तर बॅक साईडची टोटल उंची आहे 12 इंच. तर 12 मध्ये 1 इंच प्लस करून 13 आपल्याला यायला हवी. पहिला शोल्डरचं मार्किंग करून घेऊया. शोल्डर आपल्याला 2.5 इंच तयार हवा आहे, तर 3.5 वरती आपण मार्क करणार आहोत. त्याचा सेंटर पॉईंट करून घ्यायचा. सेंटरला मार्क केलं आणि इथून आता आपण उंचीचं मार्किंग बघणार आहोत. तर इथून आपल्याला 13 इंच यायला हवं आहे, बरोबर. तर 13 आपले कुठे येत आहेत, इथे येत आहेत, बरोबर. तर आता इथला पॉईंट आहे तो याच्यामध्ये आपलं या बाजूला अंतर घेताना इथे आता आलेलं आहे पाव इंच. तर याच्यामध्ये प्लस 0.5 करून आपण या बाजूला अर्धा इंचांवरती एक डॉट पॉईंट देऊन घ्यायचा आहे. आणि यामधून इकडे आपल्याला लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. ही जी तिरकी लाईन आपली आलेली आहे इथून इकडे आपल्याला या लाईन बरोबर मॅच करून घ्यायचं आहे. तर मी इथे ही लाईन ड्रॉ करून घेते. आणि इथे कर्व शेप म्हणजे कोणा येऊ द्यायचा नाही, कर्व करून घ्यायचं. तर बघा, इथे आता आपल्याला टोटल उंची पण मिळालेली आहे. 12 इंच हवी आहे, तर 13 आपल्याला इकडे मिळालेली आहे. तर आता हा आपला बॅक पार्ट तयार झालेला आहे. या इथे आता आपल्याला पाठीमागून 2 इंच आपलं शोल्डर राहणार, बेल्ट राहणार आहे. तर त्यासाठी आपण कसं मार्किंग करणार आहोत, खालून 3 इंचांवरती अर्धा इंच खाली शिलाईला आणि अर्धा इंच गळ्याच्या फिनिशिंगला. तर 3 वरती मार्क करणार खालून. आणि इथे बघायचं आहे गळारुंदी किती आलेली आहे. तर इकडे 1.1 सूत आहे. तर इथे तुम्हाला 2.5-3 इथंपर्यंत तुम्ही बाहेर जाऊ शकता. ओके, तर इथे मी घेणार आहे 2.25. तर 2.25 किंवा 2 इंच घेतला तर 2.5 वर हा गळा खुलणार आहे, बरोबर. तर 2च घ्या, चेस्ट साईज बारीक आहे त्यामुळे 2 वरती मार्किंग केलं. आणि इथे मी ही लाईन गळ्याची ड्रॉ करून घेणार आहे.
यानंतर वरती जे 1.25 इंच म्हणजे 1.1 सूत आलं होतं तिथे आपल्याला जोडून घ्यायचं आहे। गळा ड्रॉ करत असताना एक लक्षात ठेवायचं आहे की इथे जरी 2 इंच दिसत असलं तरी अर्धा इंच शिलाईसाठी आहे आपण पकडलेलं, कारण इथे अर्धा इंच पकडले म्हणजे खाली पण आपली ही अर्धा इंचाच्या गॅपनी शिलाई येणार आहे। त्यामुळे जितकं तुम्ही हे अंतर घेणार आहात त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस होऊन तो गळा खुलणार आहे, एवढं लक्षात ठेवा। आता इथे 2 घेतले तर 2.5 वर हा गळा आपला खुलून येणार आहे। तर चला या पद्धतीने गळ्याचं मार्किंग करून घ्या। आता यामध्ये तुम्ही दुसऱ्या कोणत्या गळ्याचा शेप देणार असाल तरीही चालणार आहे। तर इथे मी हा सिंपल गोल गळ्याचा शेप देऊन घेतला। आता आपण हे कट करून घेऊया। शोल्डरचं टक्सचं मार्किंग आहे असं पुढे वरती घेतलं तरी चालणार आहे, आणि इथे आपण टक्स घेणार आहोत, अर्धा इंच घ्यायचं आहे, तर इथे मार्क येईल आणि हा इथे येईल। त्यानंतर वरती टक्स घ्यायचा आहे 3.5 पर्यंत घेतला तरी चालणार आहे। घेतल्यामुळे काय होतं, पाठीमागे तो ब्लाऊज मध्ये कसा पोकळ राहतो तो राहत नाही, अगदी कमरेला चिपकून व्यवस्थित ब्लाऊज राहतो। त्यामुळे पाठीमागचा टक्सा नेहमी घ्यायचा, स्किप करायचा नाही। तर बघा या आपल्या पॅटर्नवरती सर्व मेजरमेंट्स मी लिहून ठेवलेली आहेत की आपला हा कटोरीचा पोर्शन किती उंचीचा आहे, हे सर्व तुम्हाला पण डिटेलमध्ये लिहून ठेवायचं आहे। कारण जेव्हा आपण ब्लाऊज एखादा याच मेजरमेंटचा येईल आणि त्याच्यामध्ये कसं उंचीमध्ये काही बदल असेल, चेस्ट 28च असेल पण उंची कमी करायची असेल, वाढवायची असेल, तर जर आपल्याला ही मेजरमेंट्स माहीत असतील तर आपण त्या पद्धतीने तेवढं अंतर खालून वरून मायनस करू शकतो। ओके, त्यासाठी हे सर्व मेजरमेंट्स मी लिहून ठेवत असते प्रत्येक पॅटर्नवरती। तर या पद्धतीने आपला हा 28 चेस्ट साईडचा पेपर पॅटर्न तयार झालेला आहे। बाही कटिंगसाठी तुम्ही हाच रेग्युलर बाही पॅटर्न वापरायचा आहे। हा व्हिडिओ तुम्ही म्हणजे रेग्युलर बाही पॅटर्नचा जरूर बघा आणि हा तुमच्याकडे काढून ठेवायचा आहे पॅटर्न, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तर अशा पद्धतीने आपले हे सगळा पेपर पॅटर्न तयार झालेला आहे। बघा हे आपले पेपर पॅटर्न तयार झालेले आहेत। हे पेपर पॅटर्न्स तुम्ही या पद्धतीने एखादा ब्लाऊज शिवून बघा, कसा झाला हे मला कमेंटमध्ये जरूर सांगा। आणि जर तुम्हाला हे पेपर पॅटर्न्स यूजफुल वाटत असतील तर एक लाईक जरूर करा। या व्हिडिओमधून आपल्याला काहीतरी शिकायला मिळालं असं जर वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईबही जरूर करून ठेवा। असेच डिटेल व्हिडिओ या चॅनलवरती अपलोड होत असतात, याचा उपयोग तुम्हाला नक्कीच होणार आहे। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पुढच्या एखादा पेपर पॅटर्न घेऊन। तोपर्यंत ओम साईराम, काळजी घ्या स्वतःची, बाय।